ती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने विठ्ठल 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 काभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं भृत्यार्थिहं प्रणतपाल भवाब्धविदारिणं
सारिपोतं वंदे महापुरुषते चरणारविंदं वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीतांबरधरुणबिंबफलाधरुष्टात् जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभो जय जय माखन चोर माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नावा माझी वाणी तुझे वर्णी गुण नावा माझी वाणी तुझे वर्णी गुण नावा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐसे ते प्रेमा काही कळा ऐसे ते प्रेमा काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे गई प्रेम काही काळा काही काळा काही काळा माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे ऐसे गई प्रेम काही काळा ऐसे गई प्रेम काही काळा काही काळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्तकाम कल्पतरुम भक्तवत्सल भगवान श्री पंढरीश पांडुरंगाचे निस्सिम भक्त जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग चिंतनाकरिता घेतलेला असून महाराज आजच्या अभंगाद्वारा वैष्णवाच्या संगतीमध्ये कोणत्या सुखाची प्राप्ती होते त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव या अभंगात प्रगट करतात. विठ्ठला अभंगाकडे वळण्यापेक्षा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं असतो आणि वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं. या न्यायाने कलशरोहणाच्या निमित्ताने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि तुलसी रामकथा मौजे नामदेवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं गाव, पावन झालेलं गाव लोहगाव या पवित्र अशा गावामध्ये मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने आज ही 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं स्वरूप तुम्हा आम्हाला या ठिकाणी दिसतंय, असे परम आदरणीय परमश्रद्धेय आमचे शंकरजी गुरुजी
यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि माझ्यावरती विशेष प्रेम करणारे आमचे परममित्र धोंडीरामजी सावळे यांच्या मोबाईलने नवयुवक तरुण मंडळीच्या सहकार्याने चालत असलेला हा भक्ती उत्सव आणि या उत्सवातील 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या वाटेला आली. खऱ्या अर्थाने आज लोहगाव वाटत नाही, तर आज खऱ्या अर्थाने लोहगाव प्रति अयोध्या या ठिकाणी दिसते. लक्षात ठेवा, येणारी 22 तारीख ही तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. मी पुढे बोलणार आहे. महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार, गुणवंत विद्वत्वर्य महाराज मंडळी आपल्याच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. असे माझ्यावरती विशेष प्रेम करणारे परम आदरणीय परम श्रद्धेय गानगंधर्व स्वरगंधर्व, माझ्यावरती विशेष प्रेम करणारे सरळ स्वभावाचे आमचे बालासाहेबजी महाराज सुरेगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांना अप्रतिम अशी साथ देण्याकरता दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत, त्यांना लाड सर्व महाराज मंडळी सुरदास म्हणतात असे संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे सुरदासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर त्यांनी अप्रतिम अशी त्यांना चाल गायनाची साथ केली असे परम आदरणीय परम श्रद्धेय गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार श्री शेषजी नारायण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. श्री हरिभक्तीपरायण परम आदरणीय गायनाचार्य एकनाथ बाबा शिंदे आहेत. श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य गडदे बाबा आहेत. आमचे परममित्र परम आदरणीय, ज्यांचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे असे आमचे हनुमानजी महाराज शिंदे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, ज्यांचा पखवास तुम्ही गेली 3 दिवसापासून श्रवण करत आहात असे श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य, मृदंग सम्राट आमचे योगेशजी महाराज उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर श्री मृदंगाचार्य वय लहान परंतु प्रगती अतिशय महान अशी ज्यांनी मृदंग क्षेत्रामध्ये केली असे पूर्वाजी महाराज ढोकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. सोशल मीडिया, सर्व कॅमेऱ्यावाले, लाईव्ह शूटिंग करणारे, ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद. आपण सर्व देवरू श्रोतृवर्ग, माता भगिनी, पुरुष मंडळी, चोपदार बाबा आणि सर्वांच्या चरणविंदावर नतमस्तक होऊन चिंतनाला प्रारंभ. विठ्ठल गुरुजींच्या नेतृत्वामध्ये सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने हे सुंदर असं रामकथेचं श्रवण तुम्हा आम्हाला कळश रोहणाच्या निमित्ताने करायला मिळतं. ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही रामकथा श्रवण करत आहात अशा साध्वी सोनाली दीदी करपे यांच्या मुखारविंदातून कथा श्रवण करत आहात, म्हणून ताईंनाही धन्यवाद. आणि विशेषतः गुरुजींच्या जीवनाचा जर इतिहास पाहायचा जर ठरलं तर तुम्हाला काही आगळं आणि वेगळं सांगायची गरज नाही. दिल्याने वाढत असतं. जी वस्तू दान करायची असते त्या वस्तूले, ज्या वस्तूले दान केलं त्याच्या 10 पटीने ती वस्तू त्यांना प्राप्त होत असते. असं म्हणतात, भूमी पावे दाने भवती. एखाद्या मंदिराला जर भूमी दान दिली तर त्यापेक्षा 10 पट भूमी आपल्याला प्राप्त होते. परंतु एका संतांच्या मंदिराला जर 31 लाख रुपये दान केले असतील तर असा महात्मा या झिंगोली जिल्ह्यात कुठे पाहायला मिळत नाही. लक्षात ठेवा. ते काही 31,000 नाहीत, 31 रुपये नाहीत, तर 31 लाख रुपये गुरुजींनी आपल्या नामदेवरायांच्या मंदिराच्या बांधकामाकरता दिले. आणि या सप्ताहामध्ये आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुमच्या गावातील नवयुवक तरुण मंडळी अतिशय सहकार्य करत आहेत. अतिशय उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सोशल मीडियाच्या द्वारा हे सर्व पाहायला मिळतं. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणबिंदावर नतमस्तक होऊन अभंगाला सुरुवात. अभंग श्री तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे.
आणि आजच्या अभंगात श्री तुकोबाराय म्हणतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. वैष्णवांच्या संगतीमध्ये मला सर्व सुखाची प्राप्ती होते. म्हणून या जगतातल्या अनेक कोणत्याही वस्तूचं मला काहीही काम भासत नाही किंवा त्या मला आवडत नाही, म्हणून त्या मला लागत सुद्धा नाहीत. आणि कमी देवा काही नेने, मी दुसरं काहीही जाणत नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या जीवनात वैष्णवांची संगती जाणतो. तुमच्या पुढे पहिला मुद्दा मला असा प्रतिपादन करायचा आहे की वैष्णव कुणाला म्हणायचं. वैष्णवात 3 प्रकार पडतात. एक उत्तम वैष्णव, एक मध्यम वैष्णव आणि एक उत्तम मध्यम हा तिसरा वैष्णव. खऱ्या अर्थाने महाराज म्हणतात, पैदल पंढरपूरची वारी केली म्हणजे तुम्ही वैष्णव व्हाल असं काही शास्त्र नाही. अंगावर धोतर, नेहरू शर्ट, टोपी घातली, नाकापासून सपाटून शेंडीपर्यंत गण लावला, गळ्यात 1000 माळा घातल्या म्हणजे तुम्ही वैष्णव झालात असं काही शास्त्र नाही. यज्ञ करीसी तरी याज्ञिकची होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. तीर्थयात्रा करीशी तरी कापडीचं होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. त्याला वैष्णव म्हणत नाहीत. मग वैष्णव ओळखायचा कशावरून? लिंगमर्थम गम यतीती लिंगम. ज्या अज्ञात वस्तूने अर्थ जाणल्या जातो त्याला असं म्हटलं जातं की त्या वस्तूचं, अज्ञात वस्तूने ज्ञान प्राप्त करून देणं. मी वैष्णव आहे का हे आम्हाला निश्चितच सांगता येणार नाही, किंवा तुम्ही वैष्णव आहेत का हे निश्चितच सांगता येणार नाही. कारण दोन्ही दिसती सारिखे वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसायला सारखेच दिसतात. वैष्णवही टोपी घालतो, अवैष्णवही घालतो. वैष्णवही धोतर घालतो, अवैष्णवही घालतो. मग वैष्णव ओळखायचा कसा? वैष्णव जन तो तेने कहिए जे पीर पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीर पराई जाने रे. पर दुखी उपकार करे तो ये मन अभिमान नाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीर पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीर पराई जाने रे. कुणाला वैष्णव म्हटल्या जातं? महाराज एके ठिकाणी वर्णन करतात, ज्याचं अवघ प्रेम भगवंतावरती आहे. हरि वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. अवघी देवावरी माया, हरि वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया, 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 अवघी देवावरी माया. गुरुजी, मी काल नागपूरच्या कथेची सांगता केली. आज सकाळी काल्याचं कीर्तन केलं. 2ला तिथून निघलो. डायरेक्ट आपल्या दांडेगावच्या पुढे फक्त बाथरूमला थांबलो. अवघी देवावरी माया. ज्याचं अवघ प्रेम भगवंतावरती आहे त्याला वैष्णव असं म्हणतात. आता काळजीपूर्वक ऐका.
हाताने भगवंतावरती प्रेम करणं, डोळ्याने भगवंतावरती प्रेम करणं, कानाने भगवंतावरती प्रेम करणं, नोहे पायाने सुद्धा भगवंतावरती प्रेम करणं, या देहाच्या प्रत्येक इंद्रियाने भगवंतावरती प्रेम करणं. अवघे देवावरी माया. माया म्हणजे प्रेम. आता अवघ प्रेम कशाला म्हणतात तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, काळजीपूर्वक ऐका, कारण दृष्टांताच्याच पोटात सिद्धांत दडलेला आहे. भगवान परमात्मा राजे होणार आणि भगवान परमात्मा राजे होत असताना फार मोठ्या एका यज्ञाचं आयोजन केलं. त्या ठिकाणी सुंदर असा मंडप आपल्यासारखाच घातलेला होता. त्या मंडपामध्ये एक मंडपाच्या वेगवेगळ्या रूमा काढलेल्या होत्या. भगवान परमात्मा जेवायला लागले की राधे राधे म्हणायचे, झोपायला लागले की राधे राधे म्हणायचे, उठायला लागले की राधे राधे, चालायला लागले की राधे राधे. भगवंतांनी 16,108 पटराण्या केल्या. किती केल्या चोपदार बाबा? तुमचं झालं ना का नाही? भगवंतांनी 16,108 पटराण्या केल्या. तरी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. आणि एवढ्या पत्न्या करून सुद्धा त्या पत्न्यांमध्ये एक सत्यभामा नावाची पत्नी होती. ती भगवंताकडे गेली आणि भगवंताला म्हणत होती की देवा, जेवायला लागले की राधे राधे म्हणता, झोपायला लागले की राधे राधे म्हणता, उठायला लागले की राधे राधे म्हणता, ही राधा नेमकी कोण आहे? आता काळजीपूर्वक ऐका. बऱ्याच नास्तिकवादी लोकांनी आमच्या राधेवर नको ते आळ घेतलेत. बऱ्याच नास्तिकवादी लोकांनी कृष्णावरती आळ घेतलेत की गवळणीच्या खांद्यावर हात देणारा कुठे देव असतो का? गवळणीचं चुंबन घेणारा कुठे देव असतो का? पण काळजीपूर्वक ऐका, त्यांचे विचार पहिलेच निगेटिव्ह झालेले आहेत आणि ते कधी काय बोलतील आपल्या देवांना सांगता येणार नाही. विचार कधी बदलत असतात माणसाचे? जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं घेत असाल, भगवंताचं नामचिंतन करत असाल, तेव्हाच माणसाचे विचार बदलत असतात. बाळा, तुझं नाव काय आहे? तुझं शिवराज सावळे ढाले. शिवराज बाळा, हेअरस्टाईल बदलली पाहिजे का विचार बदलले पाहिजे? विचार. आता हेअरस्टाईल बदलते का विचार? हेअरस्टाईल. बरोबर आहे. आता हेअरस्टाईल बदलली, इकूनही हाणायचं, इकडनंही हाणायचं आणि बरोबर असं ते वर ठेवायचं. काय म्हणतात त्याला? कोणता कट आपल्याकडं? कोंबडा कट. आमच्या इकडे त्याला डुक्कर कट म्हणतात, इकडे कोंबडा कट म्हणतात. हेअरस्टाईल किती बदलली याला महत्व नाही, तर तुमचे पॉझिटिव्ह विचार किती झाले या गोष्टीला अत्यंत महत्व आहे. माणसाच्या घरात पैशाने श्रीमंत मनुष्य असावा का विचाराने श्रीमंत असावा? सोपं करू अजून. चोपदार बाबा, तुमच्या इकडे मुलाचं लग्न वयात आल्यावर करतात का विचारात आल्यावर करतात का लग्नच होत नाहीत? जास्तच लाजता तुम्ही. वयात आल्यावर का विचारात आल्यावर? तुमचं लावून देत नाही दुसरं. फक्त सांगा वयात आल्यावर करतात का विचारात आल्यावर करतात. आणि तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत मी पुढेच जाणार नाही. कधी करतात? वयात आल्यावर. विचार कधी येतात? म्हातारपणी होय. मुलाचं लग्न वयात आल्यावर करायचं नाही, तर मुलाचं लग्न योग्य विचारात आल्यावर करा. त्या माणसाचा संसार सफल झाल्याशिवाय राहणार नाही. अजून एक महत्वाचं वाक्य तुमच्या पुढे बोलेल. पैशाने मनुष्याने सोन्याची चैन जरी गळ्यात घातली तर त्या चैनीवर चोराची नजर असेल. पैशाने 1 तोळ्याची सोन्याची चैन जरी गळ्यात घातली तर त्या चैनीवर चोराची नजर असेल. पण पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घालून जर चांगले विचार ठेवले तर त्या माणसावर माझ्या कृष्णाची नजर असेल.
म्हणून माणसाचे कीर्तन ऐकून विचार बदलले पाहिजे. मी चिंतन करत हो की नास्तिकवादी लोक आपल्या देवांना नाव ठेवतात. आता काळजीपूर्वक ऐका, राधा ही कोण आहे? राधा ही भक्ती आहे, राधा ही वृत्ती आहे. आणि जगाच्या बापाचं भक्तीवर प्रेम होतं, वृत्तीवर प्रेम होतं. आणि भगवंताने गोकुळात लीला वयाच्या 8च वर्षापर्यंत केली. तरुणाची लीला नाही, म्हाताऱ्याची लीला नाही, लीला ही एका बालवयातल्या कृष्णाची आहे. देवात जेवायला लागले की राधे राधे, झोपायला लागले की राधे राधे, उठायला लागले की राधे राधे. ही राधा कोण आहे? त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, तुला जर राधेचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी यज्ञाचं नियोजन केलेलं आहे आणि त्या यज्ञात राधा येणार आहे. परंतु काळजीपूर्वक ऐक, देवाकडे जात असताना किंवा संताकडे जात असताना रिक्त हाताने माणसाने कधी जायचं नाही. मी अवघं प्रेम सांगतोय तुम्हाला. राधेचं दर्शन घेण्याकरता जात असताना राधेला काहीतरी घेऊन जा. काय नेऊ देवा? जी इच्छा असेल ते घेऊन जा. तिनं दूध तापवलं, कपट भावनेनं गरम गरम दूध तापवलं. कारण तिला वाटलं की मी दिसायला एवढी सुंदर असताना देव या राधेचं नाव का घेतात. गरम गरम दूध घेऊन गेली. पण देवाने सांगितलं, थांब सत्यभामा, राधेजवळ जर गेली आणि ती जर अशी नाही ऐकली तर तिला सांग की भगवंतांनी तुझ्याकरता प्रसाद दिलेला आहे. हिला वाटलं मी काय विष थोडी पाजते, माझ्या हातचं न प्यायला काय झालं, तुमचंच नाव सांगावं लागतं का? हा हा म्हटली ठीक आहे. गेली. गेल्याच्या नंतर सुंदर असे तंबू होते. त्या तंबूत तिला रूपाचा अहंकार झाला होता तिच्या, की मी दिसायला फार सुंदर आहे, मी असायला एवढी सुंदर. आणि देव राधे राधे म्हणतात. तो अहंकार देव कसे घालवतात पहा. यज्ञ मंडपाच्या तंबूशी 2 द्वारपाळणी उभ्या होत्या. त्या अतिशय सुंदर होत्या दिसायला, अतिशय सुंदर. कल्पना करा, देवानी जर तुम्हा आम्हाला एवढं सुंदर बनवलं असेल तर बनवणारा देव किती सुंदर असेल. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. तो देव किती सुंदर असेल. कबीर महाराज तर म्हटले, एखाद्या स्त्रीला एखाद्या सोनाराने नतनी करून द्यावी, ती 1000 जणांना सांगत बसते. पण ज्या देवानं एवढं सुंदर नाक तुम्हा आम्हाला दिलं, त्या देवाचं वर्णन कधी स्त्री करत नाही. नथनी दी जिस यार ने सुमरत बार बार, नाक दिया जिस यार ने उसेही भूल गई नार. ज्या देवानं एवढं सुंदर नाक दिलं त्याला विसरते स्त्री. चिंतन मला असं करायचं आहे. दिसायला अतिशय सुंदर द्वारपाळणी. तिला वाटलं याच्यातलीच कोणीतरी राधा असेल. जवळ गेली, दर्शन घेऊ लागली. राधा तुम्हीच? राधा मी नाही, राधा अंदरल्या खोलीत आहे. तिला वाटलं राधेच्या द्वारपाळ जर एवढ्या चांगल्या असतील तर राधा किती चांगली असेल. अर्धी जाग्यावर थंडी झाली. पुढच्या रूमवर गेली. पुढच्या रूमवरती या द्वारपाळणीपेक्षा सुद्धा त्या द्वारपाळणी दिसायला अतिशय सुंदर होत्या. तिला वाटलं याच्यातली कोणीतरी राधा असेल. राधा तुम्हीच? राधा मी नाही, राधा अंदरल्या खोलीत आहे. तेव्हा 100% थंडी झाली आणि राधा एका लाकडी मंचकावर साध्या अवस्थेत तिथं बसली होती. महिला मंडळ काळजीपूर्वक ऐका. होठ पालिश लावलं नव्हतं, नख पालिश लावलं नव्हतं, दात पालिश लावलं नव्हतं. थांबा थांबा, बसू द्या. बसतात ते. विठाला साध्या अवस्थेत राधा बसली होती भगवंताचं भजन करत. जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण. राधेजवळ गेली, दर्शन घेतलं. राधा तुम्हीच का? एक नाही, दोन नाही. जय कृष्ण श्रीकृष्ण. राधा तुम्हीच आहात का? जय कृष्ण श्रीकृष्ण. अहो राधा तुम्हीच आहात का? जय कृष्ण श्रीकृष्ण. तिला वाटलं ही आता अशी मानणार नाही. अहो भगवंतांनी तुमच्या करता प्रसाद दिलेला आहे.
तड्डीशी राधा उठली, तिनं गरम गरम दुधाचा ग्लास राधेजवळ घेतला, ढस ढस राधेनं प्राशन केला आणि सायंकाळच्या वेळेला ती कपट भावनेनं दूध पाजून आलेली राधा भगवंताच्या पायाची मालिश करण्याकरता आली. देवा, अनहोनी पायानं कुठं फिरला होतात का? म्हणे नाही. मग तुमच्या पायाला एवढी मोठमोठाली फोड कशाची आली? देवा, अनहोनी पायानं फिरला तुम्ही. नाही. मग तू राधेकडे गेली होती? म्हणे हो गेली होती. काय नेलं होतं? म्हणे दूध नेलं होतं. थंड होतं का गरम? ही म्हणे थंड. खोटं बोलू नको, खरं सांग. म्हणे गरम होतं. पिलं राधेनं? म्हटले हो. हा त्याचाच परिणाम आहे. काय बोलताय देवा? गरम गरम दूध मी राधेला पाजलं. राधेला दूध पाजल्याच्या नंतर तुमच्या पायाला फोड येण्याचा प्रश्न काय? अवघं प्रेम सांगतोय. त्यावेळेला भगवान परमात्मा बोलतात, सत्यभामा, राधेच्या अंतःकरणात माझे चरण कमल असतात. राधा सातत्याने माझं भजन करत असते. त्याचा परिणाम राधेला झाला नाही, तर त्याचा परिणाम मला झाला. याला म्हणतात अवघी देवावरी माया. म्हणून तर म्हटलेला एक राधा, एक राधा, एक मीरा, दो जय हो. श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की श्री राम. चाह में बोलो, एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी, एक प्रेम दीवानी, हरि बोल. एक प्रेम दीवानी, एक प्रेम दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, ओ राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में चाहा. श्री राम. राधा जिसे गोमटी वो गोविंद, मीरा ने मन में चाहा. एक राधा, एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा. अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी, एक प्रेम दीवानी, एक प्रेम दीवानी, ने श्याम को चाहा. म्हणून भगवान परमात्मा राधेचं सातत्याने नामचिंतन करतात आणि राधा भगवंताचं चिंतन करते. याला म्हणायचं अवघे देवावरी माया. ज्याचं अवघ प्रेम भगवंतावरती आहे त्याला वैष्णव असं म्हणतात. विष्णू मंत्र उपासक वैष्णव. जो विष्णूची उपासना करतो त्याला वैष्णव असं म्हणतात. जो गणपतीची उपासना करतो त्याला गणपत्य असं म्हणतात. जो शिवाची उपासना करतो त्याला शैव असं म्हणतात. आणि जो सूर्याची उपासना करतो त्याला शौर्य असं म्हणतात. आणि जे देवीची उपासना करतात त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? म्हणा बापू, सांग तूच. पैसे तू घेशील आणि मला विचारशील का? म्हणा आराधी नाही हो. जो देवीची उपासना करतो त्याला भगत असं म्हणतात. भगत. कारण आपला वार बदलला, देव बदलतो. सोमवार आला की दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा.
कापडिया रे शिवनाम शीतळमुखी सेवा कापडिया रे शिवनाम शीतळमुखी सेवा कापडिया शिवनाम शीतळमुखी सेविपा कापडिया रे मंगळवार आला की अनादि निर्गुण तापाचे करावया झाड. आपला वार आला की वार बदलला की देव बदलतो. तसं वैष्णव बदलणारा वैष्णव असतो का? त्याच अभंगात महाराज म्हणतात, पडता जडभारी नेमा नटळे निर्धारी. केवढंही मोठं संकट आलं तरी तो वैष्णव आपला नियम तोडत नाही. जो सर्वांगाने भगवंतावरती प्रेम करतो त्यालाच महाराज वैष्णव असं म्हणतात. त्या अभंगाच्या प्रथम वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. वैष्णवांच्या संगतीत सुख वाटतं, सर्वस्वाची प्राप्ती होते. पण कोण्या वैष्णवाच्या संगतीत? आता काळजीपूर्वक ऐका. संगती 3 प्रकारची आहे. एक आहे कुसंगती, एक आहे विसंगती आणि तिसरी आहे सत्संगती. कुसंगती ही फेकावी लागते, विसंगती ही भोगावी लागते आणि सत्संगती ही करावी लागते. कुसंगती मिळत असते पापाने, विसंगती मिळत असते प्रारब्धाने आणि सत्संगती मिळत असते पुण्याईने. तुमचं लोहगावचं फार मोठं पुण्य आहे की तुम्हाला माझ्या नामदेवरायांची संगती मिळाली. ये वारकरी संप्रदाय से जमाने को हिपा मिलती है, दर्द वाला कोई आए तो उसे दवा मिलती है. किसी से कुछ मिले या ना मिले, जो इस संप्रदाय में है उसे दिन रात मेरे नामदेव बाबा की दुआ मिलती है. या वारकरी संप्रदायामध्ये नामदेव महाराजांसारख्या साधूची संतांची संगती तुम्हाला मिळाली. भाग्यवान आहेत. आता ऐका, जीवन घडतही असतं संगतीनेच आणि जीवन बिघडतही असतं. पतन उतार संगता महिमा, पतन उतार संगता महिमा, पतन उतार संगता महिमा,
पतना उतार संगाचा महिमा पतना उतार संगाचा महिमा पतना उतार संगाचा महिमा पतना उतार संगाचा पतन उद्धान संघाचा महिमा. संगतीने जीवन घडतं, संगतीने जीवन बिघडतं. नको त्याचा संग मानवी जीवनाला झाला रे झाला का मनुष्य जीवनात अधोगती प्राप्त होते. आणि चांगल्या वैष्णवांचा संग जर जीवनाला झाला तर सद्गती प्राप्त होते, अर्थात सर्व सुखाची प्राप्ती होते. कावळा आणि राजहंस या दोघांची झाली मैत्री. कावळा बिचारा वरतूनही काळा आणि पोटातूनही. कावळा कसा असतो? वरून काळा पोटातून गोरा, वरतून काळा पोटातून चोपदार. बाबा पोटातून अहो सांगा ना काहीतरी, तुम्ही घरी असेच लाजता होय. कावळा वरतूनही काळा पोटातूनही काळा. त्याला संगती झाली राजहंसाची. राजहंस बिचारा पक्षी वरतूनही शुभ्र पांढरा आणि आतमधूनही. ते मनातल्या मनात म्हणत असतील बापू ही काय बला झाली आपल्यावर. आतमधूनही शुभ्र स्वच्छ. कारण राजहंस एवढा स्वच्छ पक्षी आहे. एक पातेलं घ्यायचं, त्या पातेल्यात अर्ध पातेलं दूध टाकायचं आणि अर्ध पातेलं पाणी टाकायचं. राजहंस दूध पिऊन घेतो, पाणी पाणी तसंच ठेवून देतो. त्या राजहंसाला संगती झाली. कुणाची? बोलत चला, कीर्तनात संवाद असला पाहिजे. कुणाची संगती झाली? कावळ्याची. दोघे जण फिरत फिरत असे आपल्या लोहगावच्या एका जंगलात गेले. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना होता. झाडाच्या एका फांदीवर बसले, सावली बघून बसले. बसल्याच्या नंतर त्यांच्या गप्पा चालल्या. काय गप्पा चालल्या असतील? सप्ताह कसा बंद पाडायचा, दुसऱ्याचं वाटोळं कसं करायचं, अशाच ना काहीतरी अशा XYZ गप्पा त्यांच्या चालल्या. एक राजा शिकार करण्याकरता जंगलात आलेला होता. तहानेने व्याकुळ झाला, भुकेने व्याकुळ झाला. प्यायला पाणी मिळालं नाही, जेवायला अन्न मिळालं नाही. त्याच वृक्षाखाली तो विश्रांतीसाठी तिथे आला. वर बसून कोण कोण होते? कावळा आणि राजहंस. वर बसलेल्या राजहंसाने बघितलं, अरे हा तर राजा आपलाच आहे. याच्याच तर आज्ञेखाली आपण जीवन जगतोय, याच्याच तर आज्ञेप्रमाणे आपण चालतोय. आणि राजा झोपलेला आहे. पण सूर्य मावळतीला निघाला आणि सूर्य मावळतीला निघाल्याच्या नंतर झाडाच्या फांदीतून सूर्याचे किरण राजाच्या चेहऱ्यावर ऊन घेऊन पडले होते. हे वर बसलेल्या कुणी बघितलं? राजहंसाने पाहिलं. अरे राजा आपला आहे, राजाच्या चेहऱ्यावर सावली निर्माण करून देणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. याच्याच तर आज्ञेखाली इथे आपण राहतो. म्हणून ज्या झाडाच्या फांदीतून सूर्याचे किरण राजाच्या चेहऱ्यावर येत होते, त्याच झाडाच्या फांदीवर राजहंसाने आपले पंख पसरवले आणि राजाच्या चेहऱ्यावर सावली निर्माण केली. शेजारी कोण होता बसलेला? त्या कावळ्यानं वरतूनच खाली राजे साहेबांना गंध लावला. गंध कळाला का? काही काही लोकांना गंधाचाही गंध कळत नाही. कशाचा गंध महाराज? वरतूनच कावळ्यानं खाली घाण टाकली, ती राजाच्या चेहऱ्यावर पडली. कावळा उडून गेला. पंख पसरून सावली निर्माण करून देणारा कोण होता? राजानं डोळे उघडले, धनुष्य हातात घेतला, माझ्या अंगावर घाण टाकली, धनुष्याला तीर लावला, रस्सी खेचली, तो बाण सोडला आणि ज्या राजहंसाच्या मनात राजाच्या चेहऱ्यावर सावली निर्माण करून देण्याची इच्छा झाली, त्या राजहंसाला राजाच्या बाणाने मरावं लागलं. कशाचा परिणाम? संगतीचाच नाही तर कोणाची संगती? असे आपल्या अवतीभोवती बरेच कावळे असतात. आताच एकूण एकाकडे पाहू नका इथे, मी तिकडचं सांगतोय समाजातलं.
अवतीभवती आपले असे बरेच कावळे असतात की ते नेमके येतात आणि तुमच्या जखमेवर चुंच मारण्याचं काम करतात. संगती करावी सदा सज्जनाची, दुष्ट दुर्जनाची सावली नसा. संगत सातन की कर ले, संगत सातन की कर ले, कछु कर ले, जन्म का सार्थक कछु कर ले, जन्म का सार्थक कछु कर ले, संतन की कर ले, संगत संतन की कर ले, संगत संतन की कर ले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कचू करले, संगत सनकतन की करले. महाराज म्हटले दुर्जनाची गंधी विष्टेची आपरी. गुरुवर्य आमचे परम आदरणीय श्रद्धेय जंगले महाराज शास्त्री म्हणायचे दुर्जनाची गंधी विष्टेची आपरी. म्हणजे एखादा पिसाळलेला कुत्रा जर समोरून रस्त्याने असा पळत येत असेल तर शहाणे माणसं काय करत असतात? शहाणे माणसं काय करतात? म्हणा दांडक घालतात. शहाणे माणसं पिसाळलेल्या कुत्र्याला रस्ता सोडतात. महाराज म्हणायचे भलं काट्यात जाऊन पडायची वेळ आली तरी चालते, पण तशा माणसाला रस्ता दिला पाहिजे. पहा पहा, एक सुभाषितकार फार गोड वर्णन करतो. असंग संग दोषेन साधवो यांती विक्रिया, दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणी गतः. भीष्माचार्यांसारखा इच्छा मरणी या जगतात कोणी नाही. भीष्माचार्यांसारखा धनुर्धारी या त्रिखंडात कोणी नाही. परंतु नको त्याचा संग भीष्माचार्यांना झाला, दुर्योधनाचा संग झाला. विराटाच्या घरून कोट्यावधी गायींची चोरी केली. कशाचा परिणाम? कशाचा परिणाम? संगतीचा परिणाम. एवढ्यावरच संगत नाही थांबली. आमचे महाराज म्हणायचे, नेहमी ते दृष्टांत देतात. एका घिसड्याच्या दुकानाचं उद्घाटन करण्याकरता मला बोलावलं म्हणायचे. तर घिसड्याच्या दुकानाचं उद्घाटन करत असताना त्यांच्याकडे काय काय असतं? आता तुम्हालाच विचारतो, कीर्तन होईपर्यंत तुम्हाला सोडत नाही. पहा मी काय असतं त्यांच्याकडं. काय असतं पहा मी सांगतो. आयरन असते. असते का नाही? आयरन आयरन म्हणजे आयरन असते हे तुम्हाला माहित नाही. बरोबर, तुम्ही आहेत हेही तुम्हाला माहित नाही. मला वस्ताद खूप चांगला भेटला गड्या इथे. घिसड्याकडे आयरन असते, हातोडा असतो, छन्नी असते, घन असतात, फिरवायचा भाता असतो,
कोळशे असतात. आणि अजून एक घिसड्याकडे वस्तू असते, त्या वस्तूचं नाव कळाली? 100% खरं सांगा, खोटं नका बोलू. तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे पा. काय असतं? एक वस्तू असते पा महत्वाची, हे सांगणार नाही तोपर्यंत कीर्तन पुढे जाणार नाही. नाही नाही सांगितलं मी. काय असते एक वस्तू? त्या वस्तूचं नाव कोळशे. नाही हो महाराज, सांगले कोळशे. त्या वस्तूचं नाव सांगा, सांगा पटकन. त्या वस्तूचं नाव असतं पा गाढव. घिसड्याकडे असतं ना गाढव, त्या पायाला हात लावला की ते जागेवर थांबतं. त्याला वाटते मालकानी बांधलं, ते तिथून हलत नाही. कुणाकडे असतं गाढव? घिसड्याकडे असतं. महाराजांना बोलावलं. महाराजांना वाटलं हातोडी नवी आहे, घन नवी आहे, छन्या नवी आहेत, पकड नवी आहे, भाता नवा आहे. गाढव सुद्धा तरुण होतं, त्यालाही पालिश मारलं, डव शॅम्पूने धुतलेलं होतं, मोती साबणानं नाव घातलं होतं. सुंदर असं गाढवही दिसलं सुंदर. महाराज त्याच्याही जवळ गेले, त्यालाही लावू लागले गंध. घिसडी काय म्हणे माहिती आहे? ओ महाराज, शास्त्री बाबा थांबा, त्याला लावू नका. हातोड्याला गंध लावू नका, छन्नीला गंध लावू नका, त्या घनाला गंध लावू नका, भात्याला लावू नका, आयरनीला लावा. म्हटले का हो? आयरन जुनी आहे ही. हातोडा नवीन आहे, छन्नी नवीन आहे, भाता नवीन आहे, पकड नवीन आहे, आणि याला का नाही लावायचा? त्याने सांगितलं, माझा निप्पर पंजोबा हिच्यावरती जगलाय, आयरणीवरती. माझा अप्पर पंजोबा हिच्यावर जगलाय, माझा ढोपर पंजोबा हिच्यावर जगलाय, माझा पंजोबा हिच्यावरती जगलाय, माझा आजोबा हिच्यावरती जगलाय, आणि माझा बाप सुद्धा या आयरणीवरती जगलाय, आणि मी सुद्धा या आयरणीवरती जगतोय. म्हटले का? तिला का लावायची? त्यांनी सांगितलं, या हातोडीवर कित्येक छन्ने तुटले. एवढंच नाही म्हटले, तर या आयरणीवर हिऱ्यासारख्या वस्तूचं सुद्धा परीक्षा घेण्याकरता त्या आयरणीवर ठेवली. पण ती आयरन एवढे घाव सहन ज्याच्या ज्याच्या संगतीत गेली, तरी सुद्धा ती आयरन आजही जशास तशी आहे. म्हटले का? तिचा आत्मविश्वास ठाम आहे, ती आपल्या तत्व प्रणालीवर पक्की आहे. तिच्यावरती कोणत्याही वस्तूचा जर संग झाला तर एक तीळ मात्र सुद्धा परिणाम तिच्यावरती होतो. जीवन जगत असताना एक तीळ मात्रही परिणाम होऊ नये. सहन करा. जो प्रगतीच्या पथावरती असतो, लोक त्यालाच घाव घालत असतात. ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे, अबळकत माया तुझी आम्हावरी राहू दे, अबळकत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐका सज्जनांनो, ज्या माणसाला माणूस बनायचं असेल, ज्या माणसाला देव बनायचं असेल, ज्या माणसाला संत बनायचं असेल, त्या माणसाला समाजात जीवन जगत असताना लोक घाव मारत राहतील. माझ्या छत्रपती शिवरायावरती अनेक लोकांनी घाव मारण्याचं काम केलं. माझ्या जिजाऊ माँसाहेबांना सुद्धा संकटात घाव मारण्याचं काम केलं. राष्ट्र धोक्यात होता, राष्ट्रातली मठ मंदिरं धोक्यात होती, या देशातली स्त्री धोक्यात होती. तेव्हा 5 वर्षाची बाई लखोजी दादाच्या तलवारीच्या धारेकडे बघत होती. या राष्ट्राला धोका आहे, मठ मंदिराला धोका आहे, स्त्रीला धोका आहे. नको ते लोक बोलले. जिजाऊ माँसाहेबांनी घाव सहन केले, छत्रपती शिवरायांनी घाव सहन केले, धर्मवीर संभाजी महाराजांनी घाव सहन केले. यहाँ गली गली में वीर मिलते हैं, यह देश वीरों का खजाना है. यहाँ का बच्चा बच्चा छत्रपती शिवराय और माँ जिजाऊ का दीवाना है. ज्यावेळेला घाव मारत होती, घाव मारत होती. संभाजी राजांना सामान्य घाव मारले नाही, लाल बुंद गज केले, आणि लाल बुंद गज केल्याच्या नंतर काय धर्मनिष्ठता आहे. माझ्या संभाजी महाराजांच्या डोळ्यात गज घातली. अंतःकरण काय म्हणत असेल? अंगुष्ठाला जर ठेच लागली तर तुमचं माझं अंतःकरण पेटून उठतं.
म्हणून लोक तुमच्या आमच्यावर घाव मारत असतात, घाव सहन करणं शिका. घाव बसेल घावावरी, घाव बसेल घावावरी, सोसायाला झुंदायाला अंगी बळ येऊ दे. आबाळगत माया तुझी अम्मावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला टिंगी टिंगी वाहू दे. आबाळगत माया तुझी अम्मावरी राहू दे. आबाळगत माया तुझी अम्मावरी राहू दे. ओ लेवुले न गरीबीच, वा वा, लेवुले न गरीबीच, चन खाऊ लोखंडाच. लेन लेऊ गरीबीच, चन खाऊ लोखंडाच. दिन भावा बरूच, धने मातुर माझा देवा वाघावारी असू दे. आबाळगत माया तुझी अम्मावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आबाळगत माया तुझी अम्मावरी राहू दे. आबाळगत माया तुझी अम्मावरी राहू दे. अम्मावरी राहू दे. अम्मावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे. आभाळात ग माया तुझी आम्हावरी राहू दे. जीवनामध्ये लोक तुमच्यावर घाव मारतात, सहन करणं शिका. देव बनू नका, साधू बनू नका, संत बनू नका. आपण चांगल्या संगतीत जाऊन, वैष्णवांच्या संगतीत जाऊन माणूस जरी बनलो तरी तुमच्या माझ्यासाठी खूप झालं. म्हणून मला चिंतन असं करायचं आहे, संगतीने जीवन घडतं, संगतीने जीवन बिघडतं. नको त्याचा संग होऊ नये, आणि नको त्याचा संग झाला की जीवन बिघडल्याशिवाय राहत नाही. जास्त नाही, पावलाने जीवन बिघडत असतं. रस्त्याने चालत असताना वाट सोडून आपला पाय जरी बाजूला पडला तरी आपलं जीवन बिघडलं. जास्त वेळ लागतच नाही. दारूवाल्याच्या संगतीत जाऊन मनुष्य खूप मोठा परमार्थ करतो, बरोबर आहे ना. तुमचं गाव संप्रदायाच्या बाबतीमध्ये फार श्रीमंत आहे, कारण गुरुवर्य वैकुंठवासी हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर म्हणायचे, गाव पैशानं श्रीमंत नसावं तर गाव ज्ञानाने आणि संस्काराने श्रीमंत असावं. ते एक वाक्य फार मोठं बोलायचे, काळजीपूर्वक ऐका अजून. ते म्हणायचे, कीर्तन 2 तास असतं, कीर्तन 2 तास असतं, परंतु माणसाचं जीवन 22 तास असतं. 2 तासाचं कीर्तन ऐकून कोण्याही वैष्णवांची, कोण्याही महाराजाची संगती करू नका. पहिले त्याच्या जीवनात राहिलेले 22 तास तपासत जा, तारखा नंतर घेत जा. वैष्णव कोण, अवैष्णव कोण हा कळणं गरजेचं आहे, की कोण्या वैष्णवांची संगती करायची. संगतीचा परिणाम फार माणसाच्या जीवनात पटकन होत असतो. एवढा लवकर संघाचा परिणाम होतो, एवढा लवकर परिणाम होतो. जसं तुम्हाला जर उदाहरण सांगायचं ठरलं तर वेळ मला घेता येईल, परंतु नारदांच्या जीवनातला इतिहास पहा. संघ कुणाचा झाला? वाल्याचा वाल्मिकी झाला. पण संगती जीवनामध्ये शोधली पाहिजे. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनामध्ये वाटचाल करत असताना वेगळ्या दिशेने पाऊल पडत होता, माझ्या जिजाऊ मासाहेबांना कळालं आणि कळाल्याबरोबरच चांगल्या वाटेवरती आणलं. चालते ज्या वेळेला झाले त्यावेळेला गावात तमाशा आला. महाराज तमाशाला जाण्याकरता निघाले. जात असताना जिजाऊ मासाहेबाचं लक्ष गेलं, सांगितलं, शिवबा थांब, शिवबा
तुला बाया नाचवणारा शिवबा व्हायचा नाही, तर तुला बायांना वाचवणारा शिवबा व्हायचा आहे. तर आज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचा समाज एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं. म्हणून तर म्हटल्या जात, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजांचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. रयतेसाठी लढले मावळे आपल्या निंदड्या छातीवर. आपल्या निंदड्या छातीवर. आपल्या निंदड्या छातीवर. पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर. हृदयावर. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं, शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या जिजाऊची पुण्याई अशी आली फळाला. जिजाऊची पुण्याई अशी आली फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हाती घेऊन तलवार. हाती घेऊन तलवार. हाती घेऊन तलवार. केला दुष्टाचा संवार. केला दुष्टाचा संवार. जिल्ह्याचा गोंधळ यांनी गाडीला बाहेर. प्रतापगडाच्या पैद्याची ऐका पर साक्षी. बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. टप 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 चाले गोडा माझ्या शिवरायाचा. होते मावळे शिवबा संगे दिवा बाबाचे. 18 पगड जाती 16 सारा समाज मराठ मोळा. स्त्री अत्याचार करीन दूर. दिल वचन दिल वचन दिल वचन हे दिल वचन. दिल वचन माझाईबा वचन पूर्ण करी. दिल वचन माझाईबा वचन पूर्ण करी. बाई माझा ग शिवबारा बसला गोड्यावर. शिवबारा
आता कळसच झाला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना संगती जिजाऊ मासाहेबांची मिळाली, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या संगतीमध्ये घडले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचा समाज एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली. संगतीचा परिणाम. चांगल्याचा संघ जीवनाला व्हावा, नको त्याचा संघ होऊ नये. अशा संतांची संगती किंवा वैष्णवांची संगती जर जीवनात मिळाली तर महाराज म्हटले मला काहीही लागत नाही. मग या वैष्णवांच्या संगतीत सर्व सुखाची प्राप्ती झाल्याच्या नंतर, सर्व सुख मिळाल्याच्या नंतर, अशा वैष्णवांची संगती मिळाल्याच्या नंतर एक तुम्हाला उदाहरण सांगतो की कशा वैष्णवांची संगती मिळाल्याच्या नंतर. माऊलींचं वय लहान होतं. माऊलींच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त सुनावल्या गेलं होतं. लहानपणी आई सोडून जाऊ नये, तरुण वयात एकुलता एक मुलगा मरण पावू नये, याच्यासारखं जगात दुसरं दुःख कोणतं नाही. लहानपणी ज्याची आई सोडून गेली त्याला विचारा आईची किंमत काय असते. ज्याच्या जीवनात ज्या माणसाला डोळा नसेल त्याला विचारा डोळ्याची किंमत काय असते. ज्याला हात नसतो त्याला विचारा हाताची किंमत काय असते. ज्याला पाय नसतो त्याला विचारा पायाची किंमत काय असते. आणि ज्याला आई नसते ना त्याला विचारा आईची किंमत काय असते. आई असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. एकदा ढगा आड गेलेला बाप आणि माती आड गेलेली आई आयुष्यात परत कधी मिळत नाही. माऊलींना माय बापांनी पोरखं केलं. निवृत्ती, सोपाना, ज्ञानदेव, मुक्ताई चारी भावंड अनाथ झाली. 5 वर्षाची मुक्ताई, अंगावर हिरवच परकर, हिरवी चोळी, क्रोळे केस, गोंड चेहरा, हळूच पावलानं ज्ञानदादाकडे गेली. ज्ञानदादानं खडकाला पाठ टेकवली आणि ज्ञानदादा रडायला लागले. दादा का रडताय हो दादा? रडण्याकरता काय झालंय दादा? दादा तुम्हीच जर रडत असाल दादा, आई वडील गेल्याच्या नंतर, आई वडील असताना आईच्या कुशीत, वडिलांच्या कुशीत रडावं, पण आई वडील गेल्याच्या नंतर असं वाटतंय कधी कधी की माऊली तुमच्या कुशीत डोकं टेकून रडावं. तुम्हीच जर रडत असाल तर मग आम्ही कुणा पुढे रडायचं. चिमुकली मुक्ताई डोळ्यातून आसू बाहेर पाडते. दादा काय झालं दादा? तुम्हाला माझी शपथ आहे दादा, सांगा ना काय झालं. ज्ञानोबारायांच्या ओठातून शब्द बाहेर पडत नव्हते, तेवढ्या शब्द बाहेर पडला. मुक्ते लहानपणी आपली आई सोडून गेली ना मुक्ते, तेव्हापासून आपल्या जीवनातली माया संपली मुक्ते. जेव्हा आपले वडील आपल्यापासून दूर निघून गेले ना मुक्ते, तेव्हापासून पाठीवरून डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवणारा आधार निघून जातो ना. परत आतापर्यंत तसं कोणी मिळालं नाही मुक्ते. दादा काय आठवण झाली हो आईची. मुक्ते आज जर आई असती तर मला आईने मांडे करून दिले असते. आज जर माझी आई असती तर आईने मांडे करून दिले असते. पण मुक्ताई ज्ञानदादाच्या कुरळ्या केसावर हात ठेवते, जोऱ्याने हंबरडा फोडते. दादा असं म्हणू नका हो दादा. दादा आपली आई गेली तर काय झालं दादा? ज्या वेळेला माणसाची आई मरण पावत असते, ज्या वेळेला माणसाची माय मरत असते, ज्या वेळेला माईचा पदर आसू पुसण्याचा निघून जात असतो ना, त्यावेळेला तुमची बहीण तुमची माय बनत असते. तीच माझी चिमुकली मुक्ताई माझ्या ज्ञानदादाची माय बनली आणि सांगितलं दादा तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता मी तयार आहे हो दादा, पण तुम्ही रडू नका दादा. दादा तुम्ही जर रडत असाल तर मला बहीण कोण म्हणेल दादा. दादा तुम्ही रडू नका हो दादा, मी तुमची भावाची इच्छा पूर्ण करण्याकरता तयार आहे दादा. काय बहिणीचं भावाचं नातं असेल हो महाराज. मुली करता माहेर तोपर्यंत जिवंत असतं जोपर्यंत माहेरात तिचे मायबाप जिवंत आहेत. प्रत्येकच जण बोलतं जोपर्यंत माहेराचे तुमचे मायबाप जिवंत आहेत
तोपर्यंतच तुमच्या करता माहेर आहे. काळजीपूर्वक ऐका माझं वाक्य. मी तर असं म्हणेन, जोपर्यंत तुमच्या माहेरातले मायबाप निघून गेले ना, तेव्हा असं समजून चालायचं म्हणतात की मुलीचं माहेर तिच्या करता संपलं. दीपवाळीच्या सणाला न्यायला येणारा मुरळी बाप ज्या दिवशी मरत असतो, त्या दिवशी तिच्या करता माहेर संपलंय असं म्हणतात. पण माझं वाक्य काळजीपूर्वक महिलांनी ऐका. जोपर्यंत तुमचा भाऊ तुमच्या माहेरात जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या करता माहेर अजूनही जिवंत आहे असं समजा. त्याच वेळेला चिमुकल्या मुक्ताईनं खापराचं भांड आळंदीत मिळतं. आळंदीचा मालक यशोबा खेचर आहे. अंगावर हिरवा परकर, हिरवी चोळी, क्रोळे केस, गोंड चेहरा घेऊन आळंदीमध्ये गेली. काका काका, लहानपणी आमची आई गेली ना काका. काका, तेव्हापासून आम्हाला आमच्या जीवनात मांडा खाण्याकरता नाही हो मिळाला काका. आणि माझ्या ज्ञानदादाची इच्छा मांडा खाण्याची झाली काका. तेवढा मांडा भाजण्याकरता खापराचं भांड द्या ना. मुक्ते, आळंदीचा मालक यशोबा खेचर आहे. यशोबा खेचराला जर कळालं तर तो तुलाही आळंदीत ठेवणार नाही आणि मलाही ठेवणार नाही. बुटा सगट काकाचे पाय धरले. काका, असं म्हणू नका हो काका, मी अनाथाचे लेकर आहे काका. आमच्या जीवनातला माईचा प्रेम निघून गेला, आमच्या जीवनातला वडिलांचा आधार निघून गेला. माया मंदिर जय हो. लागे कळस फुटाया श्रीराम. आज गाया जय हो. जाई पिलाना बेटाया. महाराज की जय हो. पिलाना पिलाना भेटाया. माय बाप गेले दोनी, माय बाप गेले दोनी. काका, लहानपणी आमची आई गेली काका. आमचे वडील सुद्धा निघून गेले काका. मी अनाथाची लेकर आहे. विको कमी करा विको बोलताना. आम्ही अनाथाची लेकर आहे हो काका. काका, माईचं वचन पूर्ण करायचं आहे, बापाचं वचन पूर्ण करायचं आहे काका. आज बापही मला व्हायचा आहे काका. काका, आज आई सुद्धा मला व्हायचं आहे काका. लहान लहान असताना माझ्या आईने माझ्या मुखात पुरणपोळीचा घास घातलेला मला आठवतोय काका. काका, बार बार वडिलांच्या पाठीमागे जाऊन माझी माय परत येत होती काका. मला आठवतंय हो काका. काका, माझ्या कुरळ्या केसावरनं माझी माय तिचे हात फिरवत होती काका. मला आठवतंय हो काका. लहानपणीच दोघेही आम्हाला सोडून गेलेत काका. आज आम्ही आता उरले नाही कोणी, आता उरले नाही कोणी. आई गेली हो, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला. माऊली ज्ञान राजा. माझी माऊली वाट बघत होती. किती वेळची माझी मुक्ताई गेली, अजून का वापस आली नाही. कुंभार काकाचे पाय पकडलेले आहेत, मुक्ताई पाय सोडायला तयार नाही. काका, असं म्हणू नका हो काका. भावाची इच्छा पूर्ण करण्याकरता काका मला खापराचं भांड द्यावं काका. मी अनाथाची लेकर आहे. मुक्ते,
तुला माहिती आहे मुक्ते, आळंदीचा मालक यशोबा खेचर आहे मुक्ते. त्या यशोबा खेचराला जर कळालं तर तो तुलाही आळंदीत येऊ देत नाही, पण मला सुद्धा आळंदीत राहू देणार नाही मुक्ते. काका द्यावं तेवढं खापराचं भांड. काका जशी चोर पावलानं चोर गल्लीतून इकडे आली ना काका, तशीच तुमच्या जवळचं भांड घेईल काका, परकरा खाली लपवेल काका. चोर पावलानं जशी आली ना तशी चोर पावलानं चालत जाईल. ओ माता पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला, शोधू कुठे मी आई तुला ग, शोधू कुठे मी आई तुला. जसं एखाद्या चिमणीनं आपल्या पिल्लासाठी एखाद्या झाडावरती घरट बांधावं, केवढाही मोठा जरी इंजिनियर असेल तर ज्या इंजिनियराला घर जमत नाही त्या घरासारखं घर त्या चिमणीनं बांधावं. आपला स्वतःचा जीव त्या पिल्लांकरता झाडावरती टांगावा. जसं त्या चिमणीने आपल्या पिल्लांसाठी तरफडावं, त्याच पद्धतीने मुक्ताई तरफडायला लागली. खापराचं भांड घेतलं. आज माझ्या भावाची इच्छा पूर्ण. आई बाबा, आई बाबा, घर फिरे आकाशी जय हो. चित्त तिचे पिल्ला पाशी, चित्त तिचे आई बाबा, हे माबुली रे माबुली, माबुली 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 ज्ञानदादा मुक्ताईची वाट बघत होते की आधा माझी मुक्ताई येईल, मग माझी मुक्ताई येईल. खापराचं भांड परकरा खाली लपवलं. रस्त्याने चोर पावलानं चोर गल्लीतून चालत होती. यशोबा खेचराच्या बुटाचा आवाज कानावर पडला. हरणासारखी इकडे तिकडे बघते की कुणीकडनं बुटाचा आवाज येतोय. त्यावेळेला यशोबा खेचर येतो. मुक्ते, कुठे गेली होतीस मुक्ते? काका, आई गेली ना काका. ज्ञानदादाला मांडा खाण्याची इच्छा झाली काका. खापराचं भांड आणण्याकरता आळंदीत आली होती. संन्याशाचे कार्टे अजून तुमच्या जिभेचे चटके गेले नाही. बुटा सगट पाय पकडले. काका, असं म्हणू नका हो काका. आम्ही अनाथाचे लेकर आहे म्हणून तुम्ही आम्हाला बोलताय का काका? असं म्हणू नका हो काका. काय अपराध केलाय हो काका? काय गुन्हा केलाय हो काका? आम्ही 5 वर्षाची मुक्ताई कुंभार यशोबा खेचराशी ज्या वेळेला संवाद करते ना, त्यावेळेला थर 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 कापत होती. हात हालत होते, पाय हालत होते. मुक्ते, तुझ्या हाताने कापराचं भांड फोड, नाहीतर खापराच्या भांड्यावर मी लाद घालेन. जोड्या सगट मुक्ताईच्या खापराच्या भांड्यावरती लात मारली. भांड्याचा चुरा केला. ज्ञानदादा खडकाला पाठ देऊन बसलेले होते की माझी मुक्ताई केव्हा येईल. डोळ्यातून आसू चालू होते. मुक्ताई रडत रडत ज्ञानदादाकडे येत असताना दिसली. ज्ञानदादाला कळालं की मुक्ताईला आळंदीत खापराचं भांड नाही भेटलं. दार उघडलं. आतमध्ये गेले, ताटीमध्ये गेले आणि ताटीमध्ये गेल्याच्या नंतर खिडक्या बंद केल्या
आणि खिडक्या बंद केल्याच्या नंतर माझे ज्ञानदादा जोर जोऱ्याने हंबरडा फोडून रडायला लागले. चिमुकली मुक्ताई तिथे येते, ताटीवरती दरवाजावरती थाप मारते आणि हळूच त्यानं म्हणते, दादा दादा मला माहिती आहे दादा तुम्ही का नाराज झालात. दादा आज मी तुम्हाला जेवणा करता नाही हो मागणार, पाणी पिऊन माझी रात्र काढेल, पण आज मी तुम्हाला जेवायला नाही मागणार. ज्या पद्धतीनं माझ्या माऊलीची झोळी रिकामी आली त्याच पद्धतीने मुक्ताई जाते, सांगते की दादा आज जेवायला मागणार नाही दादा, पण तुम्ही रडू नका दादा, ताटी उघडा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, योगी उघडा उघडा ज्ञानेश्वरा. हे दादा ताटी उघडा 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 उघडा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली 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 योगी 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 पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. चिंतन फक्त मला एवढंच करायचं आहे, ज्या मुक्ताईला माझ्या ज्ञानदादाची अर्थात मायबापाची वैष्णवांची संगती लागली, त्याच मुक्ताईचं जीवन एवढं घडलं की 1400 वर्षे चांगदेव जिवंत राहून सुद्धा 5 वर्षाच्या मुक्ताईला गुरु करण्याचं काम पडलं. हा चांगल्या संगतीचा परिणाम आहे सज्जनांनो. म्हणून अशा वैष्णवांची संगती जर माझ्या जीवनात मला प्राप्त झाली तर सर्वस्वाची प्राप्ती होते. पण सर्व सुखाची प्राप्ती झाल्याच्या नंतर सर्व सुखाच्या आनंदात आम्ही काय करतो? अभंगाच्या दुसऱ्या चरणात गायनाचे बुडे आपोलिया छंदे, 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 गायनाचे आपोलिया छंदे, गायनाचे बुडे आपोलिया छंदे, गायनाचे बुडे आपोलिया छंदे. मनाचे आनंद आवडी, मनाचे आनंद आवडी, गायनाचे बुडे आपोलिया छंदे.
मनाची आनंद आवडी मनाची आनंद आवडी गायनाचे मुळे आपुलिया छंदे गायनाचे मुळे आपुलिया छंदे आपुलिया छंदे आपुलिया छंदे सर्व सुखाची प्राप्ती झाल्यानंतर इतरत्र कोण्याही वस्तूची काहीही आवश्यकता माझ्या जीवनात पडत नाही. त्यामध्ये मग मी गाये, नाचे, उडे, आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. सर्वांना ज्यांना ज्यांना हात आहेत त्या सर्व हरी विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार गाये, नाचे, उडे, आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. असं कार्य करत असताना, उड्या मारत असताना, गात असताना, नाचत असताना मला कोणत्याही प्रकारची लाज, भय, शंका, दुराविला मान, नकडे साधन या परते कोणत्याही प्रकारचं असं जगाच्या पाठीवर दुसरं साधन नाही. म्हणून धावत्या वेगात अभंगाच्या फक्त एका चरणाचा भावार्थ सोडण्याचा प्रयत्न केला. यात जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी यांचा आहे, साधू संतांचा आहे. तुम्हा सर्व मायबापांचे आशीर्वाद आहे. मला वाटते लोहगावमध्ये येण्याचा हा माझा दुसऱ्यांदा योग आहे. एकदा आमचे धोनीरामजी सावळे त्यांच्या आजोबाच्या पुण्यस्मरणानिमित्ताने कीर्तन करण्याचा सुयोग माझ्या जीवनात प्राप्त झाला. त्यांनी खूप आग्रह केला. मी नागपूरला होतो. मी म्हटलं पाटील येणं शक्य नाही होणार, परंतु 2 वाजता कीर्तन सुटलं आणि तिथून जो निघलो तर आपल्या गावामध्ये येऊन थांबलो. महाराज आल्यामुळं तर माझा सर्व सीन भागच गेला. फार सुंदर योग आला. आपण गावातील सर्व नवयुवक तरुण मंडळी या कार्याला खूप सहकार्य करत आहे. माता भगिनी खूप जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रम दिवाळ्या फेल आहेत. पण या देशामध्ये एक एवढी मोठी दीपवाळी साजरी होणार आहे, ते म्हणजे माझ्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहणाचा कार्यक्रम जो अयोध्येमध्ये होणार आहे. त्याच अयोध्येतला कार्यक्रम खऱ्या अर्थाने आपल्या लोहगावामध्ये होतो आहे. आणि आज असं वाटतंय इकडे तिकडे तुम्ही कुणीकडेही बघा, अयोध्याच दिसते महाराज, अयोध्या. खरं एवढं पारमार्थिक रोपटं लावण्याकरता, बीज रोवण्याकरता गुरुजींनी जे प्रेरणा दिली, मार्गदर्शन दिलं, तुम्ही गावकरी मंडळींनी भरपूर मनाने धनाने सहकार्य केलं. आणि आमच्या पाटलांचं प्रेम असल्यामुळे या कीर्तनाला येण्याचा हा सुयोग माझ्या जीवनात प्राप्त झाला. मी माझं महत् भाग्य समजतो. झालेली सेवा परम आदरणीय सर्व श्रद्धेय महाराज मंडळीच्या चरणविंदावर, आपण सर्व देवरू श्रोतृवर्ग तुमच्या चरणविंदावरती समर्पित करतो. आज ज्यांच्या डिझेलवर माझी गाडी चालणार आहे ते सर्व झालं काखेतले करून गावाचाच गलबला झाला. असे श्री आमचे गणेश दादा फुटाणे, त्यांनी आज माझ्या कीर्तनाचं यजमानपद घेतलंय, म्हणून त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. याही पुढे त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडत राहो हेच हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. एकदा ज्यांना ज्यांना हात आहेत त्या सर्वांनी हात वर करायचे आहे. आणि माझे मंदिर बन गया है अवधपुरी का बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. अवधपुरी का बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. बनाने के मंदिर बन रहा है.
नारराज महाबली